एका रात्रीत एक चांगली यशस्वी कंपनी अचानक कशी काय कोसळू शकते. सहसा आपण म्हणतो की मार्केट बदललं असेल किंवा आर्थिक गणितं चुकली असतील. बरोबर. पण आज आपण पुण्यातील टेक्नोविस्टा सोल्युशन्स या IT कंपनीची गोष्ट पाहणार आहोत, जिथे एका माणसाच्या वैयक्तिक चुकांमुळे एक संपूर्ण कंपनी अक्षरशः धुळीला मिळाली. बरोबर. आपला उद्देश फक्त एक गुन्हा किंवा एक अफेअरची गोष्ट सांगणं नाही, तर यातून हे समजून घेणं आहे की वैयक्तिक नैतिकता, कामावरची जबाबदारी आणि एका कंपनीचं भविष्य, हो, हे धागे एकमेकात कसे गुंतलेले असतात. एका चुकीच्या निर्णयाने सुरू झालेला प्रवास इतका विनाशकारी कसा होऊ शकतो ते आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. चला तर मग या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीपासून सुरुवात करूया. रवी पाटील. तो एक अतिशय हुशार आणि मेहनती तरुण होता. हो, 2017 टेक्नोविस्टामध्ये जॉईन झाला आणि फक्त एका वर्षात म्हणजे 2018 पर्यंत तो मॅनेजर बनला. म्हणजे त्याची प्रगती खूपच वेगाने झाली. हो, आणि तो फक्त नावाचा मॅनेजर नव्हता, तो कंपनीचा कणा होता. मालक त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवायचे. इतका की त्याला कुटुंबाचा भाग मानत असं म्हटलंय. अगदी. कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम असतानाही त्याने एकट्याच्या जीवावर कंपनीला तारलं होतं. त्याचं वैयक्तिक आयुष्यही अगदी सेट होतं. लग्न, मुलगा, समाजात मान. थोडक्यात तो एक स्टार एम्प्लॉई होता. पण मग इथे एक व्यावसायिक प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादी कंपनी एकाच स्टार व्यक्तीवर इतकी अवलंबून असते तेव्हा त्यात काही धोका असतो का? नक्कीच. याला की पर्सन रिस्क म्हणतात. म्हणजे जेव्हा कंपनीचं यश, तिची प्रक्रिया, क्लायंट सांभाळण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर येते, तेव्हा ती व्यक्ती कंपनीसाठी जेवढी मोठी ताकद असते तेवढाच मोठा धोकाही बनते. अगदी बरोबर. कारण जर त्या व्यक्तीने कंपनी सोडली किंवा त्याच्यासोबत काही बरं वाईट झालं किंवा ह्या केसमध्ये जसं झालं तसं त्याची नैतिकता घसरली तर संपूर्ण कंपनीचा पायाच ढासळतो. टेक्नोविस्टासोबत नेमकं हेच झालं. आणि या घसरणीची सुरुवात झाली 2023 मध्ये. कंपनी पुन्हा ऑफिसमधून काम करू लागली होती आणि नवीन भरती सुरू होती. हो, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या कंपनीत तोपर्यंत फक्त पुरुष कर्मचारी होते. नाईट शिफ्ट आणि सुरक्षेचं कारण देऊन मुलींना घेतलं जात नव्हतं. बरोबर. पण याच भरती प्रक्रियेत एक उमेदवार आली, स्मिता राठोड. आणि इथेच कथेला एक निर्णायक वळण मिळालं. रवी तिच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला की त्याने कंपनीचा नियम मोडायचा निर्णय घेतला. अच्छा. त्याच्या मनात विचार आला, मी मॅनेजर आहे, मी असं नाही करायला पाहिजे. पण त्याच क्षणी दुसरा मोहक विचार जिंकला. पण हिला नोकरीवर ठेवायचंच आहे. बरोबर. म्हणजे इथे फक्त एक नैतिक चूक होत नव्हती. बरोबर. याचे काही व्यावसायिक परिणाम पण होते का? खूप मोठे. ही फक्त एक नैतिक चूक नाहीये. एक मॅनेजर म्हणून तुम्ही जेव्हा पात्रतेऐवजी वैयक्तिक आवडीनिवडीवर किंवा दिसण्यावर आधारित निर्णय घेता तेव्हा तुम्ही भेदभावपूर्ण नियुक्ती म्हणजे डिस्क्रिमिनेटरी हायरिंग करत असता. ओके. हां, तर एक कायदेशीर गुन्हा आहे. हो. कंपनीच्या धोरणांना डावलून घेतलेला हा निर्णय प्रकरण सुरू होण्याआधीच कंपनीला मोठ्या कायदेशीर आणि आर्थिक धोक्यात टाकत होता. ही धोक्याची पहिली आणि सर्वात मोठी घंटा होती. आणि ही गोष्ट त्यांनी त्याचा भाऊ अक्षयला सांगितली, जो त्याच कंपनीत काम करत होता. पण अक्षयची प्रतिक्रिया खूप वेगळी होती, नाही का? हो. अक्षयने त्याला अगदी योग्य आणि व्यावसायिक प्रश्न विचारले. तो म्हणाला, ती खूप हुशार आहे का? तिला अनुभव आहे का? तू विवाहित आहेस आणि कामावर परिणाम होईल. अक्षय इथे विवेकाचा आवाज होता. अगदी. पण रवीने ऐकलं नाही. उलट तो म्हणाला, तू कामाची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन, मी तिला कामावर घेणारच. या प्रतिक्रियेतून काय दिसतं? यातून दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे सत्तेचा अहंकार. मी मॅनेजर आहे, मी काहीही करू शकतो ही भावना. आणि दुसरी म्हणजे तो फक्त मोहाला बळी पडत नव्हता, तर एका योग्य सल्ल्याला जाणीवपूर्वक नाकारत होता. त्याचा मोह आता एका हेतुपुरस्कर गैरवर्तनात बदलला होता. अधिकाराचा गैरवापर इथेच सुरू झाला. आणि हा गैरवापर पुढे वाढतच गेला. त्याने एक नवीन नियम बनवला की प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला एक सिनियर ट्रेनिंग देणार. हो. आणि अर्थातच स्मिताच्या ट्रेनिंगची जबाबदारी स्वतःकडे घेतली. हे अगदी क्लासिक उदाहरण आहे. ट्रेनिंगच्या नावाखाली केबिनमध्ये वैयक्तिक गप्पा सुरू झाल्या. व्यावसायिक मर्यादा पूर्णपणे ओलांडल्या गेल्या. आणि मग लवकरच त्याने तिला डिनरला बोलावून थेट प्रपोज केलं. हो. म्हणजे हे नातं व्यावसायिक वातावरणात सत्तेचा गैरवापर करूनच सुरू झालं. तिने लगेच होकार दिला. तिच्या मनात काय विचार होते? तिच्या मनातले विचार या नात्याचं स्वरूप स्पष्ट करतात. तिने विचार केला, हा कंपनीचा मॅनेजर, श्रीमंत, शक्तिशाली, यात माझाच फायदा आहे. म्हणजे हे नातं
प्रेमाच्या पायावर उभं नव्हतं. नाही, एका व्यवहाराच्या पायावर उभं होतं. एका बाजूला रवीचा आकर्षण होतं तर दुसऱ्या बाजूला स्मिताचा भौतिक लोभ. दोघांची प्रेरणा शुद्ध नव्हती. आणि मग या नात्याचा परिणाम थेट ऑफिसच्या कामावर आणि वातावरणावर दिसायला लागला असेल. नक्की काय होतं तो ऑफिसमध्ये? इथेच विषारी कार्यसंस्कृती म्हणजे टॉक्सिक वर्क कल्चर जन्माला येतं. जेव्हा कर्मचारी बघतात की मॅनेजर एका विशिष्ट व्यक्तीला झुकतं माप देत आहे. तेव्हा काय होतं? एक, कामाच्या वेळेत मॅनेजरच्या केबिनमध्ये काम कमी आणि वैयक्तिक गप्पा जास्त सुरू झाल्या. म्हणजे स्मिताला काहीच काम करावं लागत नव्हतं. नाही, तिचं काम रवी दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर टाकायचा. पण सगळ्यात गंभीर गोष्ट तर आर्थिक आघाडीवर घडली. हो, तिला इतरांपेक्षा जास्त पगार मिळत होता. इतकंच नाही तर इतर कर्मचाऱ्यांनी मेहनतीने कमावलेले इन्सेंटिव्ह आणि बोनससुद्धा रवी तिच्या खात्यावर वळवू लागला. अगदी. हा उघडपणे अन्याय होता. बाकीचे कर्मचारी हे सगळं बघत होते. त्यांच्या मनात भीती आणि राग होता. पण मॅनेजरच्या विरोधात बोलणार कोण? बरोबर. नोकरी जाईल या भीतीने सगळे गप्प होते. जेव्हा पक्षपात आणि अन्याय उघडपणे दिसतो तेव्हा चांगले आणि प्रामाणिक कर्मचारी टिकत नाहीत. संस्थेवरचा विश्वास उडतो आणि मग ते कंपनी सोडून जायला लागतात. आणि जेव्हा असे अनुभवी कर्मचारी जातात तेव्हा कंपनीचं फक्त नुकसान होत नाही तर कंपनीचं संस्थात्मक ज्ञानसुद्धा नष्ट होतं. अच्छा, म्हणजे इन्स्टिट्यूशनल नॉलेज. हो, प्रत्येक कर्मचारी जाताना कंपनीचा एक अनुभव, एक ज्ञान, एक कौशल्य कायमचं घेऊन जातो. टेक्नोविस्टा आतून पोखरली जात होती. तर मग या अंतर्गत समस्यांचा परिणाम बाहेरच्या व्यवसायावर कसा झाला? क्लायंट आणि प्रोजेक्टचं काय झालं? साहजिकच आहे, जेव्हा टीमच प्रेरित आणि खुश नाहीये तेव्हा कामाचा दर्जा घसरतो. प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण होत नाहीत. क्लायंट्सच्या तक्रारी वाढतात. हो, आणि रवीचं लक्ष कामापेक्षा स्मितावर जास्त होतं. त्यामुळे तो क्लायंट्सना सांभाळू शकला नाही. हळूहळू जुने क्लायंट्स आणि प्रोजेक्ट्स हातातून दिसू लागले. आणि कंपनी तोट्यात गेली. इतकी की कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होईनसे झाले. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला कंपनी बुडत होती आणि दुसऱ्या बाजूला स्मिताची जीवनशैली मात्र सुधारत होती. आणि हा सगळा पैसा कंपनीचा किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा होता. हो, हे आर्थिक गैरवर्तन कंपनीला जास्त काळ तगड धरू देणार नव्हतं. आणि मग तो शेवटचा दिवस आला ज्याने सगळ्या गोष्टी संपवल्या. 24 जानेवारी 2025. हो. कंपनी पूर्णपणे तोट्यात असताना स्मिताने एक अशी मागणी केली जी रवी पूर्णच करू शकत नव्हता. हो, तिने 12 लाखांची टाटा नेक्सन कार मागितली. आता रवी पूर्णपणे अडकला होता. कंपनीकडे पगार द्यायला पैसे नव्हते. तो एवढी महागडी कार कुठून आणणार? हीच ती सीमा होती जिथे हे तकलादू व्यवहारावर टिकलेलं नातं तुटणार होतं. आणि जेव्हा रवीने नकार दिला तेव्हा काय झालं? तेव्हा स्मिकाने ब्लॅकमेलिंगचं शस्त्र बाहेर काढलं. तिने त्या नात्याचा खरा कुरूप चेहरा दाखवला. तिने थेट धमकी दिली, जर कार घेऊन दिली नाहीस तर आपले खासगी फोटो आणि व्हिडिओ तुझ्या बायकोला आणि मालकांना पाठवेन. ह्या एका धमकीने रवीच्या पायाखालची जमीन सरकली असेल. त्याची नोकरी, कुटुंब, समाजातली इज्जत सगळं काही एका क्षणात पणाला लागलं होतं. अगदी. तो पूर्णपणे अडकला होता. एका बाजूला स्मिताचं ब्लॅकमेलिंग आणि दुसऱ्या बाजूला सर्वस्व गमावण्याची भीती. मानसशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा एखादी व्यक्ती अशा परिस्थितीत सापडते जिथे तिला वाटतं की आता बाहेर पडायला काहीच मार्ग नाही तेव्हा ती टोकाचं पाऊल उचलू शकते. आणि त्याने तेच केलं. त्याच दिवशी 24 जानेवारीला एका रेस्टॉरंटमध्ये ह्याच विषयावरून वाद झाला. हो. आणि तिथून बाहेर पडल्यावर रागाने आणि भीतीने अंध झालेल्या रवीने एका निर्जन ठिकाणी तिचा गळा दाबून खून केला. एका छोट्याशा चुकीच्या निर्णयाने सुरू झालेला प्रवास कुठे येऊन संपला बघा. खरंय. पोलीस तपासात सगळं उघड झालं. स्मिताच्या फोन रेकॉर्ड्स आणि चॅट्समधून त्यांचे संबंध, पैशांचे व्यवहार, निक्सॉन कारची मागणी आणि ब्लॅकमेलिंगच्या धमक्या, हे सगळं पोलिसांच्या हाती लागलं. सुरुवातीला नकार देणाऱ्या रवीसमोर जेव्हा पोलिसांनी हे पुरावे ठेवले तेव्हा तो कोसळला आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. या कथेचा शेवट खूपच दुःखद आहे. कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. स्मिताने जीव गमावला. रवी तुरुंगात गेला. आणि या दोघांच्या कुटुंबांची जी वाताहत झाली ती तर वेगळीच. खरंय. एका व्यक्तीच्या नैतिक घसरणीची किंमत किती लोकांना आणि किती वेगवेगळ्या पातळ्यांवर चुकवावी लागली हे यातून दिसतं. या संपूर्ण घटनेतून आपण काय शिकायला हवं? व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवा हा एक धडा आहेच, पण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर काय दिसतं? मला वाटतं यातून एक मोठा धडा मिळतो
की छोट्या छोट्या नैतिक तडजोडी कशा मोठ्या विनाशाकडे घेऊन जातात. रवीने पहिला चुकीचा निर्णय घेतला, नियमाविरुद्ध भरती करण्याचा. मग दुसरा घेतला अधिकाराचा गैरवापर करण्याचा. मग तिसरा आर्थिक गैरव्यवहाराचा. म्हणजे तो प्रत्येक चुकीच्या निर्णयानंतर अजून खोल गर्तेत फसत गेला. हो, जिथून बाहेर पडणं अशक्य होतं. माणसाने कितीही प्रगती केली तरी पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. बरोबर. ही कथा रवी आणि स्मिताच्या चुकांवर लक्ष केंद्रित करते. पण जाता जाता मला एक विचार सुचतोय. बोला. या सगळ्या प्रकारात कंपनीची म्हणजे मालकांची किंवा इतर कर्मचाऱ्यांची काही जबाबदारी नव्हती का? हाच तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कथा आपल्याला एका मोठ्या संघटनात्मक प्रश्नाकडे घेऊन जाते. म्हणजे एखाद्या कंपनीत अशी कोणती व्यवस्था किंवा सांस्कृतिक तपासणी प्रणाली म्हणजे सिस्टमिक चेक्स अँड बॅलन्सेस असायला हवी होती, जी एका मॅनेजरच्या नैतिक चुकीला संपूर्ण कंपनीचा विनाश करण्यापासून रोखू शकली असती. बरोबर. जेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती तेव्हा त्यांनी आवाज उठवण्यासाठी काही सुरक्षित मार्ग होता का? मालकांना इतका विश्वासू माणूस असं काही करत असेल याचा अंदाज का आला नाही? खरंय. हा विचार कोणत्याही संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. केवळ वैयक्तिक चुकांवर बोट न ठेवता अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी व्यवस्थात्मक सुरक्षा कशी निर्माण करता येईल हा या कथेचा खरा आणि अधिक मोठा बोध आहे.